हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 5 फेब्रुवारीचा करंट अफेअर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण काय-काय इम्प्रूव्हमेंट करता येईल तुम्ही दिलेल्या सूचनाबद्दल म्हणजे आपण राइट वेने चाललोय की नाही हे लक्षात येत नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालं तर तुमच्या मित्रांसोबत पण ही गोष्ट शेअर करत जा करंट अफेअर्सची. पहिला प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मणिपूरची. आपल्याला माहित आहे 2024 पासून थोडंसं मणिपूरमध्ये 2 आदिवासी जमाती जे आहेत त्यांच्यामध्ये जे अस्थिरता चालू होती त्याच्यामुळे तिथं राष्ट्रपती रा राजवट चालू होती कलम 356 नुसार. तर त्याच्या संदर्भातला हा क्वेशन आहे. तर याचं उत्तर आहे ह्युमान सिंग ह्युमान हेमचंद सिंग. ह्युनाम हेमचंद सिंग. हे सध्या 13वे मुख्यमंत्री झालेले आहेत मणिपूरचे. इम्फाळ पश्चिम सिंगजाई मतदारसंघाचे आमदार हुनाम चंद्रशेर सिंग यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यासोबतच राज्यातील सुमारे 1 वर्षाची राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली आहे. 1 वर्षापेक्षा जास्त राष्ट्रपती राजवट आपण ठेवू शकत नाही. त्यानंतर काही ना काही आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे. आणि उपमुख्यमंत्री पदासाठी 2 उपमुख्यमंत्री निवडले गेलेले आहेत. सोशल बॅलन्स राहावं म्हणून. ठीक आहे. म्हणजे त्या दोन्ही समाजामध्ये जे हे झाले होते ना, अ, वाद झाले होते त्या दोन्ही समाजातले उपमुख्यमंत्री घेतलेले आहेत. आणि अन नेमचा किपगे नेमचा किपगे कुकी समुदायाच्या नेत्या आहेत आणि मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. लक्षात घ्या, पहिल्या मुख्य उपमुख्यमंत्री आहेत मणिपूरच्या ह्या. असा एक क्वेशन असू शकतो. सध्या महिला उपमुख्यमंत्री बद्दल नवीन शपथ घेतलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मणिपूरमध्ये सुद्धा. तर हे दोन्ही थोडे करंटचे मुद्दे आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. सुनेत्राताई पवार, ज्या की महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत आणि नेमच्या कीप लक्षात असू द्या. नाव थोडंसं हे आहे, लक्ष म्हणजे अनकॉमन आहे आपल्या महाराष्ट्रीयांसाठी. तरी पण लक्षात असू द्या, इंडियन नाव आहे. नेमच्या जरी नाव लक्षात ठेवलं तरी लक्षात येऊन जाईल आपल्याला मणिपूरचे. ठीक आहे. महिला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि लोसीदिखो हे नागा समुदायाचे आहेत. हे कुकी समुदाय आणि नागा समुदाय यांच्यामध्ये वाद निर्माण होतात नेहमी झालेले होते. त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट होती तिथं. तर हे हे जे आहेत हे नागा समुदायाचे आहेत आणि महिला जे आहे नेमच्या किपगेन ह्या ज्या महिला आहेत त्या कुकी समुदायाच्या आहेत. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट आपल्याला मी आत्ताच सांगितलं की 356 नुसार लागले जाते कलम 356. ठीक आहे. 13 फेब्रुवारी 2025 मध्ये एवढे वाद झाले होते की तिथले जे एन बिनर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तिथं. ठीक आहे. तर 4 फेब्रुवारी 2026 च्या आत्ता राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू म्हणजे कलम 356 नुसार ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि नवीन मुख्यमंत्री निवडले गेले आहेत. कारण मे 2023 पासून सुरू झालेल्या हे जे आहेत ते ह्या 2 समाधीत मैतई आणि कुकी समुदायामधील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरता लागू झाली होती. त्याच्यामुळं तिथं राष्ट्रपती राजवट होती. मणिपूरची राजकीय स्थिती पाहिली तर सध्या विधानसभेच्या जागा 60 आहेत. तिथले राज्यपाल अजय कुमार सिंग भल्ला हे आहेत, लक्षात असू द्या. मणिपूर लोकसभाची जागा 2 आहेत, राज्यसभामध्ये 1 आहे. एमपीएससीची समरी पाहिली ह्या करंट अफेअर्स नुसार तर मुख्यमंत्री युमनाम खेमचंद्र सिंग 13वे मुख्यमंत्री आहेत. शपथ कधी घेतली आहे? 4 फेब्रुवारी. राष्ट्रपती राजवट सुमारे 1 वर्ष होती. 356 दिवस. ठीक आहे. पहिला उपमुख्यमंत्री नेमच्या किपगेन. हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, बायोफार्मा शक्ती उपक्रमाअंतर्गत पुढील 5 वर्षासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे? काय नाव आहे? बायोफार्मा शक्ती
बजेट बद्दल आहे हे. आपण बजेटचा एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. तरी लक्षात असू द्या. जसे मुद्दे येतील तसं मी तुम्हाला सांगत जाईल. पुढील 5 वर्षासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे बायोफार्मा शक्ती? तर ती आहे 10,000 कोटी. ठीक आहे. बायोफार्मा शक्ती. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषणा या उपक्रमाच्या अंतर्गत भारताला ग्लोबल बायोफार्मा ग्लोबल बायो मॅन्युफॅक्चरिंग हब, ठीक आहे, ग्लोबल बायो मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे हा आहे. या 3 नवीन NIPER संस्था स्थापन केल्या जाईल. आता याच्याबद्दल, या संस्थेबद्दल काय पुढे पाहू. NIPER याचं लॉंग फॉर्मही विचारू शकतात. देशात 3 नवीन संस्था उभं करण्याचं धोरण आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशनल अँड रिसर्च. लक्षात असू द्या. विचारू शकतात कुठल्या पण एका शब्दाचं, पीचं लॉंग फॉर्म काय आहे असं विचारू शकतात, ईचं किंवा आरचं. उघड तरी जुन्या संस्थांना आधुनिकीकरण, म्हणजे सध्या 7 आहेत आणि नवीन 3 उभारण्याचा धोरण आहे. देशात 100 पेक्षा जास्त मान्यता क्लिनिकल ट्रायल सेंटर्स उभारल्या जातील. 1000 पेक्षा जास्त याच धोरणाचा एक आहे. आणि मुख्य लक्ष बायोलॉजिकल आणि बायोसिमिलर हे देशांतर्गत उत्पादन वाढवणे हे मेन ह्याचं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. जस्ट हे बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगते की करंटचा जो मुद्दा आहे त्याचा थोडासा बॅकग्राऊंड आपण अभ्यास केला म्हणजे कसं ते लक्षात येऊन जातं. नेमकं बॅकग्राऊंड काय आहे त्याचं. आपण नुसतं जर वाचायला गेलं तर एकदम रट्टा मारल्यासारखं होईल आणि आपल्याला कॉन्सेप्टच लक्षात नाही आलं तर आपण ते उत्तर लिहू शकत नाही एक्झाम मध्ये. कशामुळे? कारण कॉन्सेप्ट इज अ पॉवर. कशा बाबतीत सुद्धा एक्सप्लेनेशन आणि कन्सेप्ट हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. आणि असं नाही MPSC मध्ये किंवा आपण कुठली सरळ सेवा एक्झाम द्या, पोलीस भरती द्या, सध्या हायकोर्टचं चालू आहे ते द्या, तलाठी भरती द्या. कुठल्याही एक्झाम देताना आपल्याला पूर्णपणे अभ्यास करून द्यावा लागतो. 2 सब्जेक्ट केले, 1 सब्जेक्ट स्किप केला असं चालणार नाही. ठीक आहे. तांत्रिक संकल्पना पाहिले तर बायोलॉजिकल ही एक औषधी प्रयोगशाळा रसायनापासून तयार न करता जिवंत पेशी ही तयार केली जाते. उदाहरणार्थ इन्सुलिन, लस, व्हॅक्सिनेशन्स जे असतात त्याच्यामध्ये जिवंत पेशी असतात, जे की प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिल्या जातात. आणि बायोसिमिलर म्हणजे जशी महागड्या औषधाची स्वस्त जेनिक आवृत्ती असते तशीच बायोलॉजिकल औषधाची स्वस्त आवृत्ती म्हणजे बायोसिमिलर ही असते. बायोलॉजिक्स याची जी असते त्याची स्वस्त आवृत्ती ही असते असं म्हणणं आहे. याची स्वस्त आवृत्ती ही असते, त्याच्यावर काम केलं जाईल. ठीक आहे. याचं मुख्यालय आहे मोहाली. लक्षात असू द्या, मुख्यालय विचारू शकतात. पंजाबला. स्थापना झाली आहे 1998 ला. औषधी निर्माण क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनासाठी ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. मोहीम कुठली आहे? बायोफार्मा शक्ती. अर्थसंकल्प कुठला आहे? 26-27. गुंतवणूक 10,000 कोटी रुपये 5 वर्षासाठी. उद्देश स्वस्त आणि दर्जेदार बायोसिमिलर्स उत्पादनात भारताचे वर्चस्व निर्माण करणे. पुढचा प्रश्न. 7 वर्षाच्या खंडानंतर पार पडलेल्या प्रो रेसलिंग लीगचं नाव काय आहे? प्रो रेसलिंग लीग. त्याला 7 वर्षाचा खंड पडला होता. 7 वर्षानंतर ही मॅच झालेली आहे. आधी होतो त्यानंतर 7 वर्षाचा गॅप झाला आणि नंतर परत चालू झाला. तर त्या स्पर्धेत विजेतेपद कोणत्या संस्थाने पटकावले आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे हरियाणा. हरियाणा हे याचे विजेते आहेत. हरियाणा थंडर्सने अंतिम सामन्यात दिल्ली दंगल वॉरियर्सचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. हा या लीगचा 5वा सीझन आहे. याच्या आधी 4 झाले होते. त्याच्यानंतर 7 वर्षाचा गॅप आणि त्याच्यानंतर हे सीझन 5वं आहे. त्याचा तपशील पाहिले तर अंतिम फेरीमध्ये हरियाणा थंडर्सने अंतिम सामन्यात दिल्ली दंगलचा पराभव केला. तर हरियाणा थंडर्स हे विनर आहेत आणि दिल्ली दंगल्स वॉरियर्स हे रनर्स आहेत. अंतिम सामना नोएडा इंडोर स्टेडियम येथे पार पाडला गेला. याचं एडिशन पाहिलं तर आत्ताच मी सांगितलं 2026 मध्ये 5वे एडिशन पार पडले आहे. ही लीग 7 वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली असून 6 नवीन फ्रँचायझीचा समावेशही झालेला आहे.
भारतीय कुस्ती महासंघ बद्दल थोडी माहिती घेऊया. हे जे भारतीय कुस्ती महासंघ जे आहे, तीच हे ऑर्गनाइज करते लीग जी आहे ती. भारतीय कुस्ती महासंघ खेळावर नियंत्रण ठेवणारी ही राष्ट्रीय संस्था आहे. ठीक आहे. त्याची स्थापना 1967 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आहे. नवी दिल्लीमध्ये आहे. सध्या अध्यक्ष संजय सिंग हे आहेत. ठीक आहे. आणि समरी पाहिली या करंट अफेअर्सची तर विजेता संघ आहे हरियाणा. आयोजित आहे भारतीय कुस्ती महासंघ. 7 वर्षानंतर पुनरागमन झाल्यामुळे ही लीग चर्चेत आहे. नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये झाली होती. पेनेत्रा पेन पेन्ना पेंत्रयार पेंत्रयार थोडस पेंत्रयार आहे हे. थोडंसं मिस्टेक झाली. पेंत्रयार नदी जलविवाद प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यामध्ये आहे? सध्या हा चर्चेचा विषय आहे, त्याच्यामुळे हा विषय हा सब्जेक्ट आणला मी तुमच्या. पेनित्रियार नदी जल विवाद प्रामुख्याने कोणत्या 2 देशात होते? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू आणि कर्नाटक. सर्वोच्च न्यायालयाने या वादासाठी जलवाद स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या नदीचा उगम कर्नाटकातील नंदी हिल्स कर्नाटकमधल्या नंदी हिल्स येथे होते. थोडं बॅकग्राऊंड पाहू आपण. वादाचं मुख्य कारण म्हणजे कर्नाटकचे बांधकाम. कर्नाटक सरकारने नदी चेक ड्रम्स आणि पाण्याचे मार्ग वळवण्याचा संरचनात्मक स्ट्रक्चर उभारण्यात आलेला आहे, ज्यामुळे खालच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम तामिळनाडूला मिळणारे पाणी कमी होत असल्याचा तामिळनाडूचा आरोप आहे. ठीक आहे. 1892 करार पाहिले तर तामिळनाडूच्या मते 1892 जुन्या करारानुसार कर्नाटक तामिळनाडूच्या संमतीशिवाय, लक्षात असू द्या, संमतीशिवाय नदीवर कोणतेही नवीन बांधकाम करू शकत नाहीत. ठीक आहे. त्यांची संमती पाहिजे आणि कर्नाटकाने यांची संमती न घेताच ते बांधकाम केलं असं त्यांचं म्हणणं आहे तामिळनाडूचं. हॅलो आंतरराज्यीय नदी जल कायदा 1956, इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट 1956 अंतर्गत स्थापन केला होता. पेनेतियार नदी बद्दल थोडीशी भौगोलिक माहिती पाहू. हे बघा, एमपीएससीचं करंट अफेअर हे थोडस सगळ्या सब्जेक्टचं करंटच्या म्हणजे जनरल नॉलेजच्या सगळ्या सब्जेक्टची माहिती घ्यावी लागते आपल्याला याच्यासाठी. म्हणजे काही करंट अफेअर्स मध्ये हिस्ट्रीचा संदर्भ लागतो, काही करंट अफेअर्स मध्ये भूगोलाचा संदर्भ लागतो. तर थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला सगळ्याच विषयांचा अभ्यास प्रॉपर करावा लागतो. तर या नदीचं उगमस्थान आता सांगितलं नंदी हिल्स मध्ये कर्नाटकमध्ये होतं. सिल्कापूर जिल्हा कर्नाटक. ठीक आहे. कर्नाटकात 80 किलोमीटर वाहिल्यानंतर ती तामिळनाडूमध्ये प्रवेश करते. सुमारे 497 किलोमीटर तामिळनाडूतील दुसरी सर्वात लांब नदी आहे तामिळनाडूमधली. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये 457 किलोमीटर आहे आणि कर्नाटकमध्ये 80 किलोमीटर. आणि नंतर ती जाऊन बे ऑफ बंगालला मिळते. ठीक आहे. तामिळनाडू मध्ये ही दक्षिण पेनार आणि किंवा थेंडपन्नई म्हणून ओळखली जाते. तर कर्नाटकात दक्षिण पिनिकिनी म्हणूनही ओळखली जाते. नदी जल विवादासाठी घटनात्मक तरतूद काय आहे ते पाहून घेऊ आपण. कलम 262 नुसार संसदेला आंतरराष्ट्रीय नद्यांच्या पाणी वाटपाबाबतच्या वादाचे निराकरण करण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. याच कलमाअंतर्गत आंतरराज्यीय नदी जल विवाद कायदा 1956 संमत करण्यात आला आहे. ठीक आहे. एमपीएससी थोडी समरी पाहू आपण या करंट अफेअरच्या अनुषंगाने. संबंधित राज्य कुठले आहेत? तामिळनाडू आणि कर्नाटक. ठीक आहे. नदीचे उगमस्थान नंदी हिल्स कर्नाटक. कुठलेही विचारू शकतात क्वेश्चन तुम्हाला. कायदेशीर अधिकार बघितले तर कलम 262 आणि 1956 चा कायदा. सर्वोच्च न्यायालयाचे लवाद स्थापन करण्याचा आदेश दिले आहेत सध्या तरी. म्हणजे एखादी कमिटी स्थापन करा आणि ते काय ते सॉल्व्ह करा असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न. पिलिओ या हे व्हॉइस आधारित अकाउंटिंग ऍप कोणत्या राज्याने लॉन्च केलेला आहे? हे व्हॉइस आधारित ऍप आहे, अकाउंटिंग ऍप आहे, व्हॉइस आधारित. ठीक आहे. तर हे आंध्र प्रदेश राज्याने लॉन्च केलं आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे. याने हे ऍप लॉन्च केलं आहे. हे ऍप लहान व्यापाऱ्यांना स्वतःच्या भाषेत बोलून हिशोब ठेवण्याची सुविधा देते. ते अकाउंटिंग ऍप आहे, लक्षात असू द्या. पिलिओ AI व्हॉइस आधारित अकाउंटिंग ऍप आहे. कोणत्या राज्याने लॉन्च केलेलं आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? एन चंद्रबाबू नायडू.
प्रमुख वैशिष्ट्य आणि हे एन चंद्रबाबू नायडू नेहमी ह्याच्यात असतात, चर्चेत असतात, त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहित असतील. प्रमुख वैशिष्ट्य आणि फायदे पाहिले तर अकाउंटिंगचे औपचारिक शिक्षण नसलेले सामान्य दुकानदारही हे ऍप सहज वापरू शकतात. ठीक आहे. बँक स्टेटमेंट्स आणि बिलिंगची फोटो अपलोड केल्यास एआय तंत्रज्ञानाद्वारे त्यातील माहिती आपोआप नोंदवली जाते. डिजिटल नोंदणीमुळे व्यवसायातील पारदर्शकता वाढते आणि बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होते. ठीक आहे. हे छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरते. मॅन्युअल नोंदणीमध्ये लागणारा वेळ आणि होणाऱ्या चुका 90% पर्यंत कमी होतात. मॅन्युअल नोंदणी म्हणजे आपण वन बाय वन जे टाईप करत बसतो, तर ती मॅन्युअल नोंदणी असते. त्याच्यामुळे बऱ्याच चुका होऊ शकतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या चुका 90% पर्यंत कमी होतात. ठीक आहे. ही समरी वाचून घ्या एक वेळेस. ॲपचं नाव, लॉन्च केलेलं आंध्र प्रदेश, छोटे व्यापारी आणि एमएसएमई. छोटे व्यापारी आणि एमएसएमई साठी हे महत्वपूर्ण आहे. एआय पॉवर्ड व्हॉइस टू टेक्स्ट, म्हणजे आपण जर बोललं तर ते कोणत्याही भाषेत बोला, ते हे करतं, ते टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतं ते. पुढचा प्रश्न, भारतीय विमान प्राधिकरण एएआय बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्यात? पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? लक्षात असू द्या, पहिल्या महिला, भारतीय प्राधिकरण. ठीक आहे. पहिल्या महिला आहेत म्हणून हा क्वेश्चन विचारू शकतात. निवेदिता दुबे ह्या ठरल्या आहेत पहिल्या महिला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला. 30 वर्षाचा अनुभव असलेल्या निवेदिता दुबे या एएआयच्या ऐतिहासिक इतिहासात बोर्ड मेंबर बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. पहिल्या महिला अधिकारी आहेत. 30 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. संस्था कुठली आहे? भारतीय विमानतळ प्राधिकरण. स्थापना ह्याची 1 एप्रिल 1995 ला झालेली आहे. पुढचा प्रश्न, खंजर 13 हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? लक्षात असू द्या, लष्करी सरावाचं नाव आहे खंजर 13. तर हे किर्गिस्तान आणि भारत या 2 देशाचा संयुक्त लष्कर सराव आहे. लक्षात असू द्या, किर्गिस्तान आहे, कझाकिस्तान नाही. सिमिलर असल्यामुळे आपल्याला प्रोनाउन्सिएशन सिमिलर असल्यामुळे आपल्याला थोडंसं वाटून जाते की कझाकिस्तान आहे, तर कन्फ्युज होऊ शकतो. थोडासा फसवा प्रश्न पण विचारू शकतात. किर्गिस्तान हा आहे. हा सराव फेब्रुवारी 2026 मध्ये आसाम मधील मिसामारी येथे आयोजित करण्यात आला आहे. ही या सरावाची 13वी आवृत्ती आहे आणि ह्या सरावाचा विषय असतो दहशतवादी विरोधी आणि शहरी युद्ध सराव. या सरावाचा विषय आहे दहशतवादी विरोधी आणि शहरी युद्ध सराव. ठीक आहे. खंजर 13. पुढचा प्रश्न, पैमाना पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च करण्यात आला आहे? पैमाना याचं उत्तर आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. काय नाव आहे पोर्टलचं? पैमाना. आपण लॉंग फॉर्म पण पाहू. 1500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त 150 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या केंद्रीय पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ही डिजिटल डॅशबोर्ड पोर्टल चालू केलं आहे. डिजिटल डॅशबोर्ड आहे हा. त्याचं पूर्ण नाव पाहू. फुल फॉर्म म्हणजे फुल फॉर्म पण बरेच वेळेस विचारू शकतात. प्रोजेक्ट असाइनमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड अनालिटिक फॉर अ नॅशनल बिल्डिंग. ठीक आहे. प्रोजेक्ट असाइनमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड अनालिटिकल फॉर अ नॅशनल बिल्डिंग. ठीक आहे. उदाहरणार्थ देशातील मोठा प्रकल्प जसं की रेल्वे, रस्ते, पॉवर प्लांट्स प्रगती तपासणे, कामात होणारा उशीर टाळणे आणि पारदर्शकता वाढवणे याच्यासाठी हा आहे. ठीक आहे. व्याप्ती पाहिली तर हे पोर्टल 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्चाच्या सर्व सेंट्रल सेक्टर्स प्रकल्पाची देखरेख करते. सध्या सुमारे 1392 प्रकल्प मॉनिटरिंग यावर सुरू आहे. सध्या हे चालू आहे. ठीक आहे. मॉनिटरिंग करणं. पोर्टलचे प्रमुख वैशिष्ट्य पाहिले तर रिअल टाइम ट्रॅकिंग, म्हणजे प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती तात्काळ उपलब्ध राहणे. ऍडव्हान्स अनालिटिक, तांत्रिक डेटाचे विश्लेषण करून भविष्यातील धोके किंवा अडथळे ओळखण्यास मदत होणे. ऑटोमेटेड रिपोर्ट्स, मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रकल्पाचे
प्रगती अहवाल तयार केली जातात, ज्यामुळे डेटाची गुणवत्ता सुधारते. डिसिजन मेकिंग, वेळेत निर्णय घेतल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे कॉस्ट ओव्हर बर्डन जे येतं ते पण आपल्याला टाळता येतं. मंत्रालय पाहिलं तर ही मंत्री जे आहेत राव इंद्रजित सिंग आहेत, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आहे यांच्यावर दिलेला. देशातील सांख्यिकी डेटा गोळा करणे आणि विविध सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे यांचं कार्य. पोर्टलचे पूर्ण नाव मी आत्ताच सांगितलं, हेही तुम्हाला विचारू शकतात. प्रोजेक्ट असाइनमेंट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मॉनिटरिंग अँड अनालिटिक्स फॉर अ नॅशनल बिल्डिंग. फक्त आयचं लॉंग फॉर्म, फक्त एचं लॉंग फॉर्म किंवा फक्त एमचं लॉंग फॉर्म असं तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. मंत्रालय आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, MOSIP, SPS. निकष आहे 150 कोटीपेक्षा जास्त खर्चाचा प्रकल्प. फायदा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील विलंब कमी करणे. पुढचा प्रश्न, NPS स्वास्थ्य पेन्शन योजना कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आली आहे? स्वास्थ्य पेन्शन योजना NPS म्हणजे आपल्याला लक्षातच आलं पाहिजे, हे PFRDA यांच्या अंतर्गत सुरू केलेली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण हे याचा फुल फॉर्म आहे. निवृत्तीनंतरच्या OPD खर्चासाठी ही योजना सुरू केली आहे. योजनेचे खास वैशिष्ट्य पाहिले तर नो वेटिंग पिरियड. सामान्यतः आरोग्य विम्यामध्ये म्हणजे हेल्थ इन्शुरन्स मध्ये बरेच जणांचे हेल्थ इन्शुरन्स असतात, पण हेल्थ इन्शुरन्सचे अमाऊंट येण्यामध्ये बराच वेळ लागू शकतो. वेटिंग पिरियड बराच, अनेकदा जुन्या अर्जांसाठी काही वर्ष थांबावे लागते, बरोबर. मात्र या योजनेत कोणताही वेटिंग पिरियड नाही. लक्षात असू द्याचं वैशिष्ट्य. मधुमेह, रक्तदाब यासारख्या जुन्या आजाराच्या खर्चासाठी तात्काळ पैसे काढता येतात. हे जुनाट रोग असतात बघा, सायन्स मध्ये तुम्ही शिकले असेल, मधुमेह, रक्तदाब म्हणजे शुगर, ब्लड प्रेशर या अशा टाईपचे जे जुनाट रोग असतात ना, त्याच्यासाठी खर्च तात्काळ पैसे काढता येतात. पण विथड्रॉल करण्यासाठी काही नियम पण आहेत. पहिल्या वेळी खात्यात किमान 50,000 रुपये जमा झाल्यानंतरच पैसे काढता येतील. मर्यादा एक वेळी स्वतःच्या योगदानाच्या जास्तीत जास्त 25% रक्कम काढता येते. अपवाद, आजार अत्यंत गंभीर असल्यास आणि बिल हे जमा फंडाच्या 70% पेक्षा जास्त असल्यास 100% रक्कम काढण्याची मुभा पण दिली आहे. ठीक आहे. 70%. आजार जर गंभीर असेल आणि अत्यंत गंभीर असेल तर बिल फंड 70% पेक्षा जास्त असेल तर काढू शकतो. पूर्ण नाव पाहिलं तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, त्याचं पूर्ण फुल फॉर्म वर मुद्दा म्हणत आहे, कारण हेही एक्झाम मध्ये विचारू शकतात. भारतातील पेन्शन क्षेत्राचे नियमन करणे आणि वृद्धपणा काळासाठी नागरिकांची जमा पुंजी सुरक्षित ठेवणे. स्थापना झाली आहे याची 10 ऑक्टोबर 2003 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीला. महत्वाची समरी पाहिली या करंट अफेअरची MPSCच्या नुसार तर NPS स्वास्थ्य पेन्शन योजना, ठीक आहे, नियमन करते PFRDA, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. जुन्या आजारांसाठी वेटिंग पिरियड नाही. 50,000 रुपये किमान फंड जमा असणे आवश्यक. पात्रता. पुढचा प्रश्न, प्लास्टिक इंडिया 2026 प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? प्लास्टिक इंडिया 2026, तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली भारत मंडपम इथं करण्यात आलेला आहे. ही जगातील प्लास्टिक क्षेत्रातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी प्रदर्शन असून याचे 12वे आवृत्ती नवी दिल्लीत पार पडतील. लक्षात असू द्या, जगातील प्लास्टिक क्षेत्रातील 3ऱ्या क्रमांकाची आहेत आणि याची 12वी आवृत्ती आहे. प्लास्टिक इंडिया भारत मंडपम येथे पार पडली. मेबलिन न्यूयॉर्क ही एक कॉस्मेटिक कंपनी आहे. मेबलिन न्यूयॉर्क भारतातील कोणाची नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? मागचा पेपर दिला होता कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा, कुठल्या तरी एका पेपर मध्ये भारताचा ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर विचारण्यात आला होता. ऑप्शन मध्ये ऋतिक रोशन एक होता, अजून कोणीतरी एक होता, नीरज चोप्रा एक होता आणि धुरंधर मधला ऍक्टर कोण, रणबीर सिंग तो एक होता.
तर त्याचा आन्सर होतं की नीरज चोप्रा. हे आपण लॉजिक लावू शकलो असतो की म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये कोण आहे. पण तो रणबीर सिंग पण आहे आणि नीरज चोप्रा पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतो, की नेमकं कोण आहे म्हणून. आणि असे ब्रँड अँबॅसेडर विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा मी तुम्हाला क्वेशन आणला आहे, की मेबलिन इंडियाची ही जी कंपनी आहे न्यूयॉर्क बेस्ड मेबलिन न्यूयॉर्क या कंपनीचं नाव आहे. ही एक कॉस्मेटिक कंपनी आहे. तर याची ब्रँड अँबॅसेडर कियारा अडवाणी ही आहे. अमेरिकन कॉस्मेटिक्स ब्रँड मेबलिनचे कियारा अडवाणींनी नियुक्ती केली असून त्यांच्या सिरम लिपस्टिक मोहिमेचे ने- मोहि मोहिमेचे नेतृत्व करेल. म्हणजे सध्या नवीन प्रोडक्ट त्यांचं लॉन्च झालं. याच्याबद्दल आपल्याला काही एवढं माहिती असणं गरजेचं नाहीये. फक्त आपल्याला एवढं माहित पाहिजे की मेबलिन न्यूयॉर्क ही जी कंपनी आहे त्याची भारताची कोणाची नियुक्ती केलेली आहे तर ती आहे कियारा अडवाणी. थँक यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून काही सजेशन्स असतील ते पण सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.